पद्मा, पद्मा, हे पद्मा, अगं कुठे आहेस पोरी? आले आले मालकीन, आले आले. अगं झाली की नाही तयारी? समजा गाव पोहोचला, आलीत की नाही बघ जरा समधी. हा जरा बिगी बिगी. हा हा. ए मंगले, मंगले, अगं ए मंगले, अगं ए मुक्ते, अगं ए सारिका, ज्योत्या, आलो आलो. या लवकर, या लवकर बिगी बिगी. काय मालकीन तुम्ही बी काय भूमिपूजन काय गरजेचं असतं वय दरवरीस? गरजेचं? अगं पद्मा पोरी, शेतकरी म्हणजे साऱ्या जगाचा पोशिंदा. आपण पिकवलंच नाही तर लोक काय खाणार? माती. सगळ्यांना पोसणारी म्हणजे एका अर्थाने हे शेतच आहे. हे हाय म्हणून आपण बी चार घास सुखाने खातो. या माणसं मात्र सिमेंट सळ्या खुपसून बिल्डिंग करतात. हे रीत उभ्या आयुष्यात भेटणार नाही बघ. आणि पद्मा, आपली परंपरा हाय भूमिपूजन म्हणजे काळ्या आईचं धन्यवाद ग. हा हा, समजलं मालकीन, समजलं. माफ करा मला. हे घ्या नारळ आणि फोडा, होऊ द्या शुभारंभ. असं भीमथडीची जणती घोडी माझ्या पल्ल्याची सवय जोडी रे. जगासाठी सोन्याची किंमत खूप जास्त आहे, पण शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेलं पीकच त्यांचं सोनं. आणि त्याची सुरुवातच होते ती पेरणीने. अवकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता तोंडाशी आलेल्या गाछ हिरावल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्येच्या दिशेने निघाले. कष्टानं पिकवलेलं शेत आडवं जागेवर टाकून यांना झुंजायला बळ दे, हातात शक्ती दे. नव्याने सुरुवात करून या धरतीतून परत सोनं उगवतील, तेव्हा स्वतःला बळीराजा म्हणवतील.